Good morning friends. Last period we see the photoelectric effect. मागच्या पिरियडला आपण photoelectric effect बघितलं. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट टू स्टडी द photoelectric effect हा पार्ट पाहिला आणि ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट हे पॉइंट बघितले. नाउ वी हॅव टू सी, आज आपल्याला पाहायचं आहे फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी टू एक्सप्लेन the observations from experiments on photoelectric effect. Wave theory was proposed by the scientist Huygens. Wave theory ही हायजिन प्रपोज केलेली आहे आणि बरेच एक्सपेरिमेंट, बरेच फिनॉमिनॉन्स, मॅक्झिमम फिनॉमिनॉन्स कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ वेव्ह थेरी ऑफ लाईट. फर्स्ट फेल्युअर पाहायचं आहे आपल्याला आता. आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, अकॉर्डिंग टू आइन्स्टाइन, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज एन इंस्टंटेनियस प्रोसेस. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट ही इंस्टंटेनियस प्रोसेस आहे. इंस्टंटेनियस प्रोसेस आहे म्हणजे देर इज नो टाइम लॅग बिटवीन इन्सिडन्स ऑफ रेडिएशन ऑन द मेटल सरफेस अँड एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. That means according to photoelectric effect, according to the study observations from the photoelectric effect, it is an instantaneous process. आता वेव्ह थेरी काय सांगते? अकॉर्डिंग टू वेव्ह थेरी, when light is incident on the metal surface, radiation is incident on the metal surface, the energy is continuously incident on the metal surface. हा आपल्याकडे मेटल सरफेस आहे. मेटल सरफेस कंसिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, लार्ज नंबर ऑफ ऍटम्स, आणि आपण जेव्हा या ठिकाणी याच्यावर रेडिएशन इन्सिडेंट करू तेव्हा कंटिन्युअस एनर्जी will be incident on the metal surface. That means metal absorbs, metal receives energy, energy from radiation continuously, and all the electrons absorbs energy near the metal surface, and hence metal surface takes longer time to accumulate energy, to accumulate sufficient energy टू नॉक आउट द इलेक्ट्रॉन. म्हणजे जेव्हा एनर्जी ही कंटिन्युअसली इन्सिडेंट होते, कंटिन्युअस एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय द मेटल सरफेस. मेटल सरफेस हा कंटिन्युअसली एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि जे इलेक्ट्रॉन्स, इथे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत विच आर सिच्युएटेड ऍट द मेटल सरफेस, टेक्स लॉंगर टाइम टू ऍब्सॉर्ब द एनर्जी. मेटल सरफेस रिसिव्हज एनर्जी, इट टेक्स लॉंगर टाइम, जास्त वेळ लागतो, जास्त वेळ घेतो टू अक्युमुलेट सफिशियंट एनर्जी, अँड देअरफॉर लॉंगर टाइम वॉज टेकन बाय द मेटल सरफेस टू नॉक आउट द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स नॉकआउट करण्यासाठी, इलेक्ट्रॉन्स एमिट करण्यासाठी लॉंगर टाइम, जास्त वेळ लागतो. मोर दॅन 1 मिनिट, मोर दॅन फ्यू मिनिट्स, काही मिनिटा एवढे या ठिकाणी जास्त टाइम लागतो. अँड देअरफॉर दिस इज द फर्स्ट फेल्युअर. मीन्स अकॉर्डिंग टू photoelectric effect, it is an instantaneous process. There is no time lag between incidence of radiation and emission of electron, but according to wave theory, it takes longer time for incidence of electron and ejection of electron, incidence of radiation and ejection of electron. म्हणजेच लाईट इन्सिडेंट केल्याबरोबर इन्स्टंटली इलेक्ट्रॉन्स एमिट होत नाहीत, आणि दिस इज द फर्स्ट फेल्युअर. मीन्स अकॉर्डिंग टू फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, अकॉर्डिंग फ्रॉम द ऑब्झर्वेशन्स, photoelectric effect is an instantaneous process, but according to wave theory, it is not an instantaneous process. For the ejection of electron, longer time will be required. There is longer time lag between incidence of electron and emission of electron, and this is
contradictory to the instantaneous process. It is contradictory to the photoelectric effect. This is the first failure. Second failure. Second failure काय सांगतो? More intense beam contains more number of waves and hence larger energy will be incident on the metal surface. Larger energy will be received by the metal surface and hence it is expected that the ejected electrons will be ejected with maximum kinetic energy, Ke max. म्हणजे जर इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी जास्त असेल तर इट इज एक्सपेक्टेड दॅट इजेक्टेड इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी सुद्धा मॅक्झिमम आहे. म्हणजे मॅक्झिमम एनर्जीनं लार्जर एनर्जीनं मोर एनर्जीनं इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात. परंतु अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, the ejected electron maximum kinetic energy of the ejected electrons cannot be depends upon the intensity but depends upon some characteristic minimum frequency which is known as threshold frequency. म्हणजेच अकॉर्डिंग टू फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लाईटची इंटेन्सिटी किती असो परंतु इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर कमी असेल तर इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी एमिटेड अँड हेन्स द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इजेक्टेड इलेक्ट्रॉन डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन अँड नॉट डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी. This is the second failure of the wave theory of light to explain the photoelectric effect. म्हणजेच दोन फेल्युअर कोणते आहेत? अकॉर्डिंग टू वेव्ह थेअरी फॉर द इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन लॉंगर टाइम विल बी रिक्वायर्ड because metal surface takes longer time for the absorption of energy and it is expected that more time will be required for the ejection of electron and hence it is not a instantaneous process. And second failure, according to wave theory, the maximum kinetic energy of the ejected electron depends upon intensity, but here contradiction is that according to photoelectric effect, for the ejection of electrons some characteristic minimum frequency will be required and hence the maximum kinetic energy of the electron will depends upon the frequency. This is the second failure. Now we have to see the next point, that is wave particle duality of radiation. Duality म्हणजे टू, दोन नेचर. रेडिएशन हे दोन नेचर सांगतो. आता अकॉर्डिंग टू हायजेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट there are different phenomenons which can be explained by considering the wave nature of light such as interference, polarization, diffraction, simultaneous reflection and refraction. म्हणजे हे सगळे जे काही फिनॉमिनॉन्स आहेत, इंटरफरन्स आहे, पोलरायझेशन आहे, डायफ्रॅक्शन आहे, आपण हे बघितलेलं आहे, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन आहे. These phenomenons can be explained by considering only the wave nature of light. But later on, it was found that there are different phenomenons, different effects that can be explained by considering the particle nature, that is photon nature, such as photoelectric effect, Compton effect,
ब्लॅक बॉडी रेडिएशन, म्हणजे हे जे काही फिनॉमिनॉन्स आहेत, these phenomenons can be explained by considering the wave nature of light. And these phenomenons, photoelectric effect, Compton effect, black body radiation, etc., can be explained by considering particle nature. Particle nature of light. म्हणजेच या ठिकाणी असे काही फिनॉमिनॉन्स आहेत, इन जनरल असे काही फिनॉमिनॉन्स आहेत की ज्या ठिकाणी काही फिनॉमिनॉन्स हे वेव्ह नेचर घेऊन आपण कन्सिडर करतो. ऍट दॅट टाइम द पार्टिकल नेचर, फोटॉन नेचर ऑफ लाईट विल बी डॉमिनंट. ऑन दी अदर हँड, ज्या ठिकाणी आपल्याला काही फिनॉमिनॉन्स आहेत की लाईटचं पार्टिकल नेचर घेऊन आपल्याला एक्सप्लेन करावं लागते, त्या ठिकाणी या ठिकाणी लाईटचं वेव्ह नेचर हे डॉमिनंट असते. म्हणजेच इट इज देर आर different phenomenons. These can be explained by considering sometimes wave nature and sometimes particle nature. It was later on it was also proved that it is every moving material particle, that is photon is the moving material particle, every moving material particle associated with the wave. That means wave and particle cannot be separated, they are with each other, ते एकमेकांसोबत असतात. That means this phenomenon will be known as wave particle duality of radiation. This is known as wave particle duality of radiation.